चला आपल्या घरी केक बनवूयात। त्याच्यासाठी आहे ना, ही बेकिंग पावडर घेतले, थोडेसे बदाम घेतले आणि ही 1.5 वाटी मैदा घेतलाय, ही पाऊण वाटी साखर घेतली, पिठी साखर, आणि अर्धी वाटी तूप घेतले, 1 ग्लास दूध घेतले। चला आता मग करूयात केक। थोडंसं कोमट केलेलं दूध आहे। त्याचे ना ही साखर आपण हलवून घेऊयात अशी बारीक। साखर वितळून घेऊयात ह्याच्यातली। तूप टाकून घेऊया। मैदा घेऊया थोडा थोडा करून टाकून। ते झालं नाही पाहिजे त्याच्यात, ते फोडून घेऊयात आपण मस्त। थोडंसं टाकून घेऊयात आपण ह्याच्यात, थोडंसं पातळ वाटतंय ना, थोडंसं टाकून घेऊयात मैदा अजून। 1.5 वाटी घेतला होता, जसं लागन तसं घेऊयात आपण ह्याच्यात, नाही का, एकदम नको टाकायला। ह्याच्यात आहे ना विलायची पावडर टाकून घ्यायची। विलायची पावडर आहे ती साखर टाकून कुटली तर तशी विलायची पावडर। मस्त असं हलवून 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 आहे ना मस्त एकजीव करून घ्यायचं ह्याचा। थोडंसं पातळ वाटतंय का, थोडंसं टाकून घेते मी मैदा अजून। 1.5 वाटी मैदा घेतला होता, त्याच्यातला एवढा बाकी राहतंय अजून। हा आहे ना बेकिंग पावडर आहे। बेकिंग पावडर 1 चमचा टाकून घेऊ, कारण हा मोठा चमचा आहे ना, त्याच्यासाठी एकच टाकून घेऊयात आपण, जास्त नको। मस्त असं एकजीव करून घेऊया त्याचा। थोडंसं घट्ट जर वाटलं तुम्हाला तर त्याच्यात दूध ॲड करू शकते तुम्ही, नाही का, पण आपल्या आता हे बरोबर आहे। किंवा पातळ झालं तर मैदा ॲड करू शकता, पण हे जेमतेम झालं पाहिजे। आपण आहे ना ह्याच्यात अंडा पण टाकू शकतो, पण आता श्रावण चालू आहे ना, त्याच्यासाठी अंडा नाही टाकले आपण, बिना अंड्याचा केला केक। हे आहे ना बेकिंग सोडा आहे, पण अगदी थोडासा घेतलाय मी, जास्त नाही घेतलेला आहे, 1-2 चिमट असा घेतलेला आहे, जास्त नाही घेतलेला। ते टाकून घेऊया, दूध टाकून घेऊया। मस्त झालंय हे। भांड आहे ना, त्याला आपण तूप लावून घेऊया थोडंसं।
मैदा टाकून घेऊयात आपण. हे मीठ आहे ना, मी पहिलं पण यूज केलेलं आहे, त्याच्यासाठी मी परत एकदा यूज करते. ते ना आपण हे ओतून घेऊयात आता स्टीमरमध्ये. बदाम टाकून घेऊया थोडंसं. आता हे ना ठेवून घेऊयाला असंच. झालाय, मस्त झालाय. तर मध्ये बघूया एकदा. मध्ये नाही झालेला अजून. थोडं अजून एक 5-10 मिनटं ठेवू वाफेवर. हे ना चाकूने बघूयात आपण. मस्त. तर तयार आहे आपला केक. आता आपण काढून घ्यायात खाली. ह्याला आहे ना आता थोडंसं गार होऊ देऊयात, नंतर बघूयात कसं झालंय. मस्त ना, असं झालं. मस्तच है ना. खूप मस्त झालाय. ह्याच्यावर ठेवून घेऊयात. खूप मस्त झालाय. है ना. हो, खूप मस्त झालंय. थोडेसे साहित्य मस्त होते केक. मस्त झालं केक.